एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर तुम्ही बघितलं असेल की माझा बर्थडे वीक चालू होता आणि बर्थडेसाठी मी खूप म्हणजे 2 ब्लॉग टाकले आतापर्यंत आणि मिडनाईट सेलिब्रेशन, त्यानंतर ऍक्च्युअल सेलिब्रेशन. आणि तुमचे एवढे सगळे मेसेजेस बघून मला खूप छान फील झालं आणि मी तुम्हाला काय सांगू, एवढे सगळ्यांनी इतके छान छान मेसेजेस केले. म्हणजे ही सूरजने मला एवढं छान गिफ्ट दिलं, सो त्याचं पण कौतुक झालं. अँड आईने जे मला पोएम माझ्यासाठी लिहिलेली होती, सो येस, खूप लोकांनी बोललं की आई खूप चांगल्या आहेत आणि खरंच त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं. हे खूप मोठं जेस्चर आहे. सो मला वाटतं एवढा मोठेपणा नसतो की समोरच्याला अप्रिशिएट करण्याचा, की म्हणजे एखादी सासू असं पण करू शकते. हे खूप छान उदाहरण आईंनी दिलं. मी तुम्हाला बोलले की मी मम्मीला नाही भेटले, माझा बर्थडे असून सुद्धा मी मम्मीला नाही भेटले, त्यामुळे मला कसं तरी वाटत होतं. म्हणून रात्री मी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये बोललेले की मी उद्या मम्मीकडे जाणार आहे, बट तसं नाही झालं. सूरजने मला अजून एक सरप्राईज दिलं आणि तो मला मम्मीकडे घेऊन गेला, कारण काय दादाचा कॉल येत होता, मम्मीचा सारखा सारखा कॉल येत होता. त्यांना राहवतच नव्हतं की ते मला भेटले नाहीत बर्थडेच्या दिवशी, माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केलाय हे बघून. सो मी रात्री गेलेली मम्मीकडे अँड तिथे गेल्यानंतर सुद्धा मला एक सरप्राईज मिळालेला आहे. सो त्याची क्लिप जी आहे ती मी या व्हिडिओ नंतर टाकेल. म्हणजे अभि आलेला, विष्णू आलेला आणि दादा होता, मम्मी होती. आणि या लोकांनी रात्रीचे 12 वाजता सुद्धा माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि एवढी धमाल केली आम्ही त्याच्यानंतर आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर घरी आलो. आणि आता मी निघाली ऑफिसला जायला. सो मी जोपर्यंत ऑफिसला पोहोचते तोपर्यंत तुम्ही ते व्हिडिओज बघा अँड आय होप यू लाईक इट. तुम्हाला आवडेल बघायला आमची मजा मस्ती. अँड येस, बोलतात ना ते बहीण भावाचं जे नातं असतं ना ते कधीच तुटत नाही. आणि मी सांगेल तुम्हाला ह्या व्हिडिओ नंतर, तुम्ही ते क्लिप्स बघणार ना त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला की मला काय वाटतं दादाविषयी. दादाने एवढं सगळं माझ्यासाठी केलंय अँड येस, मी सांगते तुम्हाला काय काय आहे ते. सोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तोपर्यंत मी ऑफिसला पोहोचते. आम्हाला पार्टी आम्हाला बसतेला मी कपलच केलं असतो ना, कपल घेऊन आलो असतो. मी आणि निखिल कपल बनून आलो असतो. माझ्याकडे पण कपल असतो, मी पण आलो असतो. एमर्जन्सीला आपण दोघे गेलो असतो कपल म्हणून. गाणं गात आपण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ये दारातच ये बोल ये दुकान बोल. आधा घंटा आंटी, आधा घंटा टाइम काय चालू. उघड ना आमच्या समोर बघायचं. मग त्याच्या हातात तूच दे ना. त्याच्याकडून घे तरी आधीच उघडायला लागले. हमको पता है, हमको पता है, बॉक्स वही है तो वही रहेगा. हमको पता है कौन सा वॉच है. हाँ, सिल्वर एंड गोल्ड. कंपनी बोल, कंपनी बोल, कंपनी बोल. गैस गैस कर कौन सा. तुझ्या हाताला होईल असा वॉच आहे, तुझ्या हाताला फिट करून आणला. पतला हुआ पहले से इधर से. हाताला होईल असं ऑर्डर करून आणलं तुझ्या हाताला. What a pleasant surprise! आमची गेले तेरा पेन घाले. बरोबर झालं ना. मग अजून एक काढायला पाहिजे, 4 काढले ना. बघू टाइमिंग बिमिंग मॅच करून गेस करके. तभी तो बोला मैंने गेस कर. गेस कर, गेस किया ना. गेस मैं कलर भी बोला था पहले, व्हाइट एंड गोल्ड रहेगा. टाइट पाहिजे असेल तर दोन काढायला लागलं. हां, अजून एक काढायला लागलं. मेरे को ही बोलता था. रिटेक. ओह माय गॉड, ओह माय गॉड.
लेकिन इसमें कुछ है ही नहीं। मेरे हाथ में है। वो मम्मी को फुल सपोर्ट कर रही हो। वांसी लेकर पैर को पहना भी नहीं होएगा, हाथ को नहीं होगा। जिया को होगा क्या? होएगा, देख फोन करके फोन करना होगा जिया को। कर मेरे पास नंबर है। तेरे को इंटरेस्ट है, मेरे को नहीं। नंबर है मला अजून एक दुसरा पण आवडला, तो पण छान आहे. त्याच्या आतमध्ये ना जी त्याच्या आतमध्ये ना गेटचे लोगो असतो, जी 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 अभी लिया शाम मम्मी पप्पीचं का झालं. ये भी इसी ने दिया है मुझे, पता है, ये भी इसी ने दिया है. मैं कलर भी गेस किया, मेरे लिए कुछ है फिर गेस किया तो. फायनली आय एम बॅक होम. आणि तुम्ही बघितलं असेल की दादाने मला गिफ्ट दिलेलं मी मम्मीकडे गेलेली तेव्हा. अँड येस, आज मी ऑफिसला गेली आणि आत्ताशी घरी येते. ऑलमोस्ट 9:30 वाजलेले आहेत आणि मी काही शूट नाही केलं ऑफिसमध्ये, कारण काय खूप काम होतं दिवसभर. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी तुम्हाला बोललेले की मी दादा आणि दादाने मला जे गिफ्ट दिलं त्याच्यावरती काहीतरी बोलणार आहे दादासाठी. म्हणजे मला हे बोलायचं होतं की मी म्हणजे सगळेच, असं नाही की दादा मम्मी किंवा सूरज, आयुष्यामध्ये जेवढे इम्पॉर्टंट लोक आहेत, माझ्या एकदम जवळचे लोक आहेत, ते सगळेजण मला एवढ्या लहान मुलासारखं ट्रीट करतात. म्हणजे त्यांना अजूनही वाटतं की मी खूप लहान आहे आणि म्हणजे माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट त्यांना आवडीने करायची असते. जसं तुम्ही बघितलं की सूरजने मला गिफ्ट दिलं, त्याच्यानंतर दादा सुद्धा मला दिवसभर कॉल करत होता, तू येणार आहेस का. आणि फायनली जेव्हा मी गेले तेव्हा दादानी आणि मम्मीने मिळून मला एक गिफ्ट दिलं, जे की मला बिलकुल पण एक्सपेक्टेड नव्हतं. अँड येस, मला म्हणजे गिफ्ट असं नाही, पण मी दादापेक्षा लहान आहे, सो त्यामुळे त्याचं प्रेम आहे माझ्यावरती आणि त्याला असं काही ना काहीतरी माझ्यासाठी घ्यायचं होतं आणि अनएक्सपेक्टेडली मला मिळालं. सो मी खूप खुश झालेले अँड मला ते खूप आवडलं सुद्धा. पण मला दादाविषयी हे बोलायला आवडेल की दादा म्हणजे लहानपणापासूनच माझा मोठा भाऊ नसून तो माझ्या वडिलांची जागा त्याने घेतली. म्हणजे पप्पा गेल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी आधी केलेल्या आहे. सो त्याची जागा माझ्या आयुष्यामध्ये कोणीच नाही घेऊ शकणार आहे, कधीच नाही घेऊ शकणार आहे. त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं आहे की मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. जे माझ्या जवळची लोक आहेत, जे मला आधीपासून ओळखतात, त्यांना माहिती असेल की त्यांनी माझ्यासाठी काय काय केलेलं आहे. त्यांनी किती काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या आहेत लाईफमध्ये. आणि ट्रस्ट मी, आम्ही खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे आता मला वाटत असेल की आमच्याकडे आता खूप सुख, शांती, पैसा, सगळ्या गोष्टी आहे. पण आधी एवढं सगळं नव्हतं. आणि प्रत्येकाची वेळ ही सेम राहत नाही, प्रत्येकाची वेळ ही बदलते. आणि हे आपल्याच हातात असतं की आपल्याला वेळ कशी बदलायची आहे, किती मेहनत करायची आहे त्याच्यावरती. आणि येस, आम्ही ती केली आणि आज आम्ही सक्षम आहोत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. इवन सूरजचं पण घेतलं तर सूरजनी पण खूप मेहनत केली आहे, मी बघितली त्याची मेहनत. दादाविषयी बोलताना थोडंसं इमोशनल होतं. दादानी आणि मम्मीने मी लग्न करून जरी आली असेल तरी त्यांचं प्रेम माझ्यासाठी कमी नाही झालेलं आहे. त्यांचं प्रेम तेवढंच आहे माझ्यासाठी आणि आय नो ते कधीच कमी होणार नाही. म्हणजे ऐश्वर्या जरी आली तरी माझ्यासाठी जे प्रेम आहे ते कमी नाही होणार. ऑब्व्हियसली तिच्या वाटेचं प्रेम तिला मिळालंच पाहिजे, ते तिला मिळेल सुद्धा. पण माझ्या वाटेचं जे प्रेम आहे ते कधीच कमी नाही होणार. आणि असंच माझ्यावरती सगळ्यांनी प्रेम करत राहा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही एवढे भरभरून मेसेजेस केले यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, मी वाचून खूप खुश झाले आणि मी सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला. अँड मला खूप आनंद झाला. तुम्ही एवढं माझ्यावरती प्रेम करता, एवढं तुम्ही छान छान गोष्टी माझ्यासाठी बोलल्या. सो थँक्यू सो मच. अँड ह्या वर्षीचा बर्थडे तर माझा एंड झाला. आता मला परत पुढच्या वर्षीच्या बर्थडेची वाट बघावी लागणार आहे. आणि मी नेहमीच प्रत्येक वर्षी अशी बर्थडेसाठी खूप एक्सायटेड असते. आणि माझ्या जवळची लोक आहेत, माझी प्रेमळ लोक जी आहेत, जी माझ्यावरती प्रेम करतात, ते मेक शुअर करतात की माझा बर्थडे अजून स्पेशल बनवण्याचा. आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.